नमस्कार मित्रांनो, आज आपण B.Ed सेकंड इयर प्रकरण 2 भूमिती आणि उपयोजित गणित याचा अभ्यास करणार आहोत. पेपर 205. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, मग ते एखादी इमारत असो, वर्तुळाकार फिरणारे चाक असो किंवा साधी सरळ रेषा असो, आपल्या प्रत्येक ठिकाणी गणित दिसत असतं. गणिताची अशीच एक अतिशय प्राचीन आणि महत्त्वाची शाखा म्हणजे भूमिती. पण भूमिती हा शब्द आला कुठून? जर आपण याची फोड केली तर भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन, म्हणजेच जमिनीची मोजमाप करण्याच्या मानवाच्या व्यावहारिक गरजेतून या शास्त्राचा उगम झाला. इतिहास असं सांगतो की इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात ग्रीक तत्त्वज्ञ युक्लिड यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे भूमितीला एक मजबूत पाया मिळाला. बिंदू, रेषा, कोन, त्रिकोण आणि वर्तुळ या मूलभूत संकल्पनांवरच संपूर्ण भूमिती आधारलेली आहे. म्हणूनच शिक्षक म्हणून भूमिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सुरू करूया आजचा पाठ. भूमितीचे मूलभूत संबोध: बिंदू, रेषा, प्रतल, रेषाखंड आणि किरण. पहिली संकल्पना म्हणजे बिंदू, पॉइंट. कागदावर कोणत्याही अणकुचीदार वस्तूने नुसता एक टिंब दिला की बिंदू तयार होतो. या एकाच बिंदूतून आपण अनेक रेषा काढू शकतो. दुसरी संकल्पना रेषा, लाईन. जेव्हा आपण एका रेषेचा विचार करतो तेव्हा ती दोन्ही बाजूंनी अमर्याद वाढणारी असते, ज्याला आपण रेषा ए किंवा रेषेची अमर्याद लांबी म्हणू शकतो. तिसरं आहे प्रतल, प्लेन. गणितामध्ये कोणत्याही अमर्याद सपाट पृष्ठभागाला प्रतल असं म्हटलं जातं. हे प्रतल प्रत्यक्षात अनंत बिंदूंच्या समूहाने बनलेलं असतं. चौथं, रेषाखंड. रेषाच्या मर्यादित भागाला रेषाखंड असे म्हणतात. रेषाखंडात अनेक बिंदू असतात. रेषाखंडाच्या टोकावरील बिंदूंना अंत्यबिंदू असे म्हणतात. अंत्यबिंदूंच्या नावावर रेषाखंडाला नाव देतात. उदाहरणार्थ रेषाखंड EF किंवा रेषाखंड FE. पाचवं आहे किरण. किरण रेषेमध्ये 2पेक्षा अधिक बिंदूंचा समावेश होतो. उदाहरणार्थ वरील रेषेमध्ये NOP हे बिंदू आहेत. O हा बिंदू NP चा मध्यबिंदू आहे. म्हणजेच बिंदू O हा किरण ON आणि किरण OP यांचा सामायिक आरंभ बिंदू असून दोन्ही किरण एकाच रेषेवर आहे. कोन. एखाद्या रेषेवर एका बिंदूभोवती एकाच प्रतलात केलेल्या परिभ्रमणाचे मोजमाप म्हणजे कोन होय. कोनाचे माप म्हणजे नेहमीच आवर्तनाच्या मापास अंशात किंवा रेडियनमध्ये मोजले जाते. हे धन किंवा ऋण स्वरूपात व्यक्त करता येते. कोनाविषयी थोडक्यात माहिती आपण बघूया पुढे. अर्थ: एकाच आरंभबिंदू असलेल्या परंतु एका रेषेत नसलेल्या दोन किरणांच्या संयुग संचाला कोन असे म्हणतात. सामायिक आरंभबिंदूला त्या कोनाचा आरंभबिंदू म्हणतात आणि त्या किरणांना त्या कोनाच्या भुजा असे म्हणतात. कोनांच्या जोड्या आपल्याला पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. 1. संलग्न कोन. ज्या दोन कोनांचा सामायिक शिरोबिंदू व सामायिक भुजा असते अशा कोनांना संलग्न कोन किंवा लगतचे कोन असे म्हणतात. दुसरा आहे विरुद्ध कोन. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदल्यामुळे 4 कोन तयार होतात आणि त्याच्या भुजा परस्पर विरुद्ध असून त्यांना एक सामायिक शिरोबिंदू असतो, त्यांना परस्पर विरुद्ध कोन असे म्हणतात. तिसरा आहे काटकोन. जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते एकमेकांच्या काटेकोन आहेत असे म्हणतात. चौथं पूरक कोन. जेव्हा दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 असते तेव्हा ते एकमेकांचे पूरक कोन आहेत असे म्हणतात. पाचवं रेषीय जोडीतील कोन. ज्या दोन कोनांना एक सामायिक बिंदू व एक सामायिक भुजा असते व त्यांच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 असते त्या कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात.